ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य करत गणेश नाईकांनी शिंदेंना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीच्या आधी ठाण्यात महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिवचलंय। नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यात सुद्धा मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा गणेश नाईकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केली। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यामध्ये युतीचा आग्रह धरला आणि युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर युतीला विरोध करणारा मी पहिला असेल, असंही गणेश नाईक म्हणाले। भाजपच्या या बैठकीत आमदार निरंजन डावखरे, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि काही माजी नगरसेवक तसंच प्रमुख कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। गणेश नाईकांच्या या पवित्र्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलं। गणेश नाईकांच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदेंनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली। आम्ही काम करू आणि ठाण्यात महायुतीची सत्ता आणू, असं श्रीकांत शिंदे म्हणाले। तर ठाण्यात गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवतील असा टोला यावर संजय राऊतांनी लगावला। असं गणेश नाईक म्हणाले, मी ठाण्यात सत्ता आणून देणारच, असाही दावा त्यांनी। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही, आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे। ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे, रिव्होल्यूशन होणार आहे। ठाणे आणि नवी मुंबईत क्रांती, ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल। गणेश नाईक जे बोलतात ते खरं बोलतात आणि जर खरंच रावणाचा अंत करायचा असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावे आणि रावणाचा अंत करावा।